जय भीम प्रेक्षक हो, आपण आहोत भवतु सब्बा मंगलमच्या स्टॉलवर। या ठिकाणी गेले 25 ते 30 वर्ष सातत्याने भवतु सब्बा मंगलम वेगवेगळ्या उपक्रमाचं आयोजन करत आहे आणि भवतु सब्बा मंगलमचे सर्व पदाधिकारी या उपक्रमामध्ये अतिशय हिरिरीने भाग घेतात। परंतु भवतु सब्बा मंगलमचा मूळ खांब, ज्याला आपण संस्थापक अध्यक्ष म्हणू, ते आदरणीय शांतूजी डोळस आज आपल्या सोबत आहेत। गेले अनेक वर्ष काय त्यांचा अनुभव आहे ते थेट वार्ताच्या प्रेक्षकांसाठी त्यांनी शेअर करावं। सर्वांना सविनय जय भीम। म्हणजे आम्ही भवतु सब्बा मंगलमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आंबेडकरी चळवळीतला महाराष्ट्र शासनानं समाजभूषण पुरस्कारानं सन्मानित केलेला आमचा मित्र राजेंद्र झेंडे, सर्व क्षेत्र काबीज केलेला असा एक वेगवेगळ्या क्षेत्रात सुप्रसिद्ध असलेला आमचा राजेंद्र झेंडेजी या ठिकाणी आज आले। बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं भवतु सब्बा मंगलमच्या सेवाभावी पेंडोलला त्यांनी भेट दिलेली आहे। त्यांच्यासोबत आमचे अत्यंत जवळचे स्नेही आणि आंबेडकरी चळवळीतला एक अत्यंत संघर्ष योद्धा म्हणून आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुप्रसिद्ध असलेला आदर्शवत असा आमचा सहकारी जयराम जाधव या ठिकाणी बसलेला आहे। त्याचसोबत भवतु सब्बा मंगलमची सुद्धा ज्या आमच्या पूर्वीच्या कार्यकर्त्यांनी सातत्यानं पुढे नेली, त्या आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष दिवंगत सेवाळ त्यांचे चिरंजीव बिपिन या ठिकाणी बसलेले आहेत। अनेक वर्ष आम्हाला या सेवाभावी कार्यात साथ संगत देणारे आमचे प्रिन्सिपल आर्यन तांबे यांच्या शाळेतला सगळा स्टाफ या ठिकाणी आलेला आहे। आमच्या समोर चष्मा शिबिराचं मोफत वाटप सुरू झालेलं आहे। 2 तारखेला आदरणीय भीमराव साहेबांच्या हस्ते महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्या तालुक्यात सेवा कार्य करणाऱ्या मान्यवरांचा आम्ही सन्मान केला, जीवन गौरव पुरस्कार देऊन। तर ती 40 वर्षाच्या परंपरेमध्ये या ठिकाणी अनेक मित्रांचा सहवास लाभला आणि या सहवासामुळे आम्ही सातत्यानं हे वाटचाल करत राहिलो। 40 वर्षाच्या प्रदीर्घ सेवाभावी कार्यामध्ये भवतु सब्बा मंगलम संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांचा अत्यंत सक्रिय सहभाग असल्यामुळं ही चळवळ आम्ही पुढे निघू शकलो। आजही बाबासाहेबांच्या या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून, भारत देशातून बाबासाहेबांना अभिवादन करायला आलेल्या भाविकांना या ठिकाणी ज्या ज्या संस्था मंडळांच्या वतीनं सेवा सुविधा पुरवल्या जातात, त्यामध्ये भवतु सब्बा मंगलमच्या कार्यकर्त्यांचा याचा वाटा आहे। ही परंपरा टिकवणं, हे सातत्य सेवाभावी कामाचं टिकवणं सोपं नसतं, परंतु ज्यांना आम्ही मुलाखत देतोय त्या राजेंद्र झेंडेंच्या, आमच्या जयराम जाधवांच्या एकंदरीत कार्यशैलीकडे सातत्याने बघून आम्ही कधी थकत नसतो आणि न थकणारी जी काही कार्यकर्ती मंडळी आहे ती राजकारण विरहित जरी असली, त्यांना राजकीय पाठबळ जरी नसलं तरी या चळवळीला आपण सातत्यानं कसं पुढे न्यावं, जनजागृतीच्या माध्यमातून लोकांना काय सोयी सुविधा द्याव्यात हा एकंदरीत विचार करून यावर्षी सुद्धा आम्ही बाबासाहेबांना अभिवादन करत असताना या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून आलेल्या लोकांना सेवा सुविधा द्यायचा प्रयत्न करत आहोत। मला असं वाटतं की जगाच्या पाठीवर बाबासाहेबांच्या या महापरिनिर्वाण दिनाचं जे काही अत्यंत आगळं वेगळं जे काही कार्यक्रमाचं स्वरूप असतं, कोणालाही या ठिकाणी देशातून किंवा कोणत्याही राज्यातून बोलवलं जात नाही, परंतु जगाच्या पाठीवर एकमेव महामानव बाबासाहेबांचे आहेत। त्यांनी जे पेरलंय आणि त्या पेरल्याच्या वातावरणातून समाज जागृतीनं सगळ्या लाखो लोकांची पावलं बाबासाहेबांच्या चैतन्याकडे वळतायत याचा आम्हाला गर्व वाटतो। आणि म्हणून न थकता किंवा कोणत्याही प्रकारचे आडेवाडे न घेता अनेक संस्था मंडळांचे कार्यकर्ते सातत्यानं या सेवाभावी सुविधा देत असतात। त्यामध्ये आपण भवतु सब्बा मंगलमच्या माध्यमातून सुद्धा
4 ते 5 दिवस सातत्यानं ही सेवा कार्य करत आहोत. त्या सेवा कार्याची सगळी जी काही लिस्ट आहे, त्याला म्हणजे कमी अवधीत बोलणं अवघड जरी असलं तरी सुद्धा अल्पात एक थोड्या वेळात वेळ काढून आदरणीय राजेंद्र झेंडे या ठिकाणी आले. भगवंत सभा मंगलमचा या उपक्रमाचं त्यांनी कौतुक केलं. त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो आणि अनेक संस्था मंडळांच्या कार्याच्या सेवाभावी प्रवृत्तीला राजेंद्र झेंडे यांनी आणि त्यांच्या टीमनं अशाच पद्धतीनं थोडंसं प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न करावा अशी नम्र अपेक्षा व्यक्त करून बाबासाहेबांच्या स्मृतीला सेवाभावी कामांना आम्ही या ठिकाणी आदरांजली वाहतो. तर हे होते आदरणीय शांतू डोळस. त्यांनी फार संक्षिप्तपणे त्यांच्या या एवढ्या मोठ्या हिमालय एवढ्या कामाचं अगदी थोडक्या शब्दामध्ये या ठिकाणी विवेचन केलेलं आहे. मी राजेंद्र झेंडे, थेट वार्ता चॅनलवर, थेट चैत्यभूमीतून. जय भीम.